हाय एव्हरीवन मित्रांनो, परत एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती. तुमचा लाडका मनोहर परत आलेला आहे दुसरा व्हिडिओ घेऊन. सो आज आहे सोमवार राईट, आणि आता आपण पोहोचलेलो आहे. आता ऑफिसवरून जास्त आता आपण पोहोचलेलो आहे डोंबिवली स्टेशनवरती. तिथून आता बाईक घेऊन आपल्याला जायचं आहे घरी. ओके, सो आजचा दिवस एकदम व्यवस्थित होता कारण आपली ट्रेनिंगच चालू आहे. सो काय अजून ॲक्च्युअलमध्ये जे काम आहे ते आपलं अजून चालू झालेलं नाही आहे. सो आता मे बी नेक्स्ट या 1-2 दिवसानंतर आपलं काम चालू होईल. काम चालू झाल्यानंतर आपण बघूया मग कशा पद्धतीने आपण पुढे ॲक्च्युअलमध्ये आपलं रिपोर्टिंग आणि काम सगळं व्यवस्थित चालू आहे. सो अंबरनाथ ट्रेन पकडली होती आपण. अंबरनाथ होती अराऊंड 6:30 6:25ची ट्रेन होती. सो ती 7:30ला आता इथे पोचली, बरोबर 7:30च्या आधीच पोचली. गर्दी भरपूर आहे स्टेशनला जाताना सर, कारण आता लवकर आलो ना आपण, 7:30ला झालं त्याच्यामुळे गर्दी भरपूर आहे. सो आता घरी जायला आपल्याला 6 ते 15 मिनिट लागते. आणि आज ऑफिसमध्ये स्पेशल थिंग होती की आपला ऑफिसमध्ये वाढदिवस होता मॅडमचा. आमच्या जे युनिट हेड आहे तिचा वाढदिवस होता. तो वाढदिवस पण आम्ही चांगल्या प्रकारे सेलिब्रेट केला आहे. आणि मी वाढदिवसाचे व्हिडिओ यासाठी काढले होते कारण मी तुम्हाला माझं ऑफिस पण दाखवायचं होतं, ऑफिस कशा पद्धतीचं आहे माझं. तो ते ऑफिस मी तुम्हाला दाखवतो. दाखवण्याचं म्हणजे ऑफिस आणि एकदम जुनी बिल्डिंग आहे, जो इंग्रजांच्या काळामधली ती बिल्डिंग आहे. सो ती बिल्डिंग तुम्हाला मला दाखवायची विषयीचा खूप चांगलं बिल्डिंग त्यांनी बांधलेली होती त्या काळामध्ये. कामकाज कसं आहे ते पण आपल्याला बघायचं होतं. सो आपण ते पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढे बघायला भेटेल. सो मित्रांनो, आत्तापर्यंत माझी जी जर्नी होती, जी डोंबिवलीवरून मी CSTला जे काय ट्रॅव्हलिंग वगैरे करतो आहे, तर ट्रॅव्हलिंग एकदम चांगल्या प्रकारे व्यवस्थित होतं आहे. फर्स्ट क्लासचा पास काढला आहे. सो इथून पण डायरेक्ट ट्रेन असते. सो ट्रॅव्हलिंगचा काही इश्यू नाही आहे. सो ट्रॅव्हलिंग एकदम चांगल्या प्रकारे आपली पार पाडते. आता कन्सर्न काहीच नाही. आता फक्त पावसाळ्यामध्ये ॲक्च्युली पावसाळ्याचं पण मला काय एवढं टेन्शन नाही, कारण पावसाळ्यामध्ये युजली आमचं जे काय काम वगैरे चालणार आहे ना, सो मे बी ते काम वर्क फ्रॉम होम असणार आहे पावसाळ्यामध्ये पण. कारण ज्यावेळेस ट्रेन लेट वगैरे असेल ना, त्याचं डेफिनेटली फायदा होणार आहे. कारण ट्रेन लेट वगैरे असेल तर काय त्याचा काही एवढा काही इम्पॅक्ट पडत नाही की तुम्हाला टाईमवरच यावं लागेल किंवा नाही. ट्रेन लेट असेल तर ऑफिसमध्ये सगळे लोक समजून घेतात. तो पावसाळ्यामध्ये पण एवढा काही प्रॉब्लेम होणार नाही आहे. बघूया, अजून पावसाळा तर चालू झालेला नाही आहे, पण पावसाळा चालू झाल्यानंतर नक्कीच आपल्याला बघायला भेटेल कशा पद्धतीने ट्रेन लेट होते, काय होते. कारण याच्या आधी मी कधी ट्रेनने प्रवास केला नव्हता ऑफिससाठी. ते माझं फर्स्ट पावसाळा असेल, पहिलाच पावसाळा असेल त्याच्यामध्ये आपण ट्रेनने ट्रॅव्हल करणार आहे या पावसाळ्यामध्ये. तो एक्सपिरियन्स मी तुम्हाला नक्की शेअर करेन तुमच्याबरोबर. चला, आता आपण डोंबिवली स्टेशनवरून लगभग आपल्या पोहोचत आहे. सो आता आपण चाललेलो आहे त्या बाईककडे. आपण आता बाईक घेऊया आपली, आणि बाईक घेऊन मग आपण जाऊया पुढे आपल्या डायरेक्ट घरी. सो आज लवकर तर घरी जाणारच आहे. डोंबिवलीला उतरलं हे डोंबिवलीचं मार्केट चालू होतं. एकदम जबरदस्त मार्केट आहे. काही पण तुम्हाला घ्यायचं असेल तर सगळ्या गोष्टी इथे अवेलेबल आहेत. कोणती पण वस्तू तुम्हाला घ्यायची आहे, अनगणित दुकान इथे अवेलेबल आहेत. तिकडे धंदा चालू होते ना, बघा तिकडे जाता फिरून फिरून. ॲक्च्युली इथे एक मोठी ओरडत आहे कारण ते अतिक्रमणवाले आलेले आहेत, महानगरपालिकेवाले. ॲक्च्युली ते बोलते, तुझं म्हणणं असं आहे की सगळ्या लोकांना आजूबाजूला सगळीकडे सगळ्यांचा बिझनेस चालू आहे, तिचाच बिझनेस का बंद केला. आपण आपली गाडीकडे जाऊया. प्रत्येक माणूस इथं कष्टाने पैसे कमवतो, पण प्रत्येकजण आपल्या करते आपल्या आयुष्याचे. तर आता तिचं शॉप होतं त्यांनी हटवलं, दुसऱ्यांचं हटवलं नाही अजून.
त्याच्यामुळे तिला राग आला की माझंच शॉप का हटवले, बाकीच्या आजूबाजूच्या लोकांचं दुकान काय चालू आहे. मला तिला काय सांगणार, सगळ्या गोष्टी सांगायच्या नसतात, त्या अनुभवायच्या असतात आणि करायच्या असतात. चला आपलं आपली बाईक घेऊया आणि घरी जाऊया. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक जंग आहे, प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने लढतोय. तो आपण टिप्पणी करून पण काय होऊ शकत नाही त्यामध्ये, राईट. तो व्हिडिओमध्ये तुम्हाला आजचं बर्थडे सेलिब्रेशन वगैरे पण बघायला भेटणार आहे. आणि आम्ही अजून एक पार्टी होणार आहे आमची थर्सडेला. त्या पार्टीचे थोडेसे व्हिडिओ वेगळे असणार आहे, कारण ती पार्टी होणार आहे आमची हाईड म्हणून एक हॉटेल आहे, ते पण तिकडे मुंबईमध्ये, जे साऊथ मुंबईमध्ये. तो तिकडे आमची पूर्ण टीम जाणार आहे. त्याचं सेलिब्रेशन पण मी तुम्हाला नक्की दाखवणार आहे व्हिडिओमध्ये. तो चला आता आपण घरी जाऊया. घरी गेल्यानंतर मग मी तुम्हाला ते या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच बघायला भेटेल सेलिब्रेशन वगैरे सगळ्या गोष्टी. तर मित्रांनो, जर चॅनल तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच. बाय बाय. तो मित्रांनो, चला आता आपण आलो आपल्या गाडीच्या पार्किंगमध्ये. इथून आपण आपली गाडी घेऊया आणि मग निघूया. आपली गाडी आतमध्ये आहे, चला बघूया. आणि मग चला मित्रांनो, फायनली आता आपण पोचलेलो आहे लेकशोर ग्रीन. लेकशोर ग्रीनमध्ये आपण पोचलेलो आहे. तर पुढच्या 2 ते 3 मिनिटामध्ये आपण घरी पोचलो आहोत. घरी पोचल्यानंतर मग पोचूया. थोडासा नाश्ता वगैरे. फायनली मित्रांनो, आता आपण पोचलेलो आहे घरी. चला जाऊया घरी आता. गावे चला मित्रांनो, फायनली आता आपण आलेलो आहे घरी. चला आता आपण जाणार आहे 11 फ्लोअर्स. आप जो भी बातें करते हैं